गणपतीत कोकणात जाणाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे। गणेशोत्सवात आता समुद्रामार्गे प्रवास करता येणार आहे। मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार घेत 4.5 तासात मालवण विजयदुर्ग तर 3 तासात आता रत्नागिरी गाठता येणार आहे। मुंबईतील माझगाव पासून मालवण विजयदुर्ग रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा आता सुरू होणार आहे। हायटेक यंत्रणा असलेल्या या M2M बोटीमार्फत आता कोकणात प्रवास करता येणार आहे। तर गणपतीत आता समुद्रामार्गे प्रवास करता येणार आहे। चाकरमान्यांसाठी ही खुश खबर आहे। अवघ्या 4.5 तासात आता कोकण गाठता येणार आहे, तर विजयदुर्ग 3 तासात गाठता येणार आहे। मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, चाकरमान्यांसाठी खरं तर ही खुश खबर आहे। गणपतीच्या पार्श्वभूमीवर हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। निश्चित कृपा, कारण आपल्याला माहितीच आहे की गणेशोत्सवामध्ये विशेषतः मुंबई गोवा या रखडलेल्या महामार्गावरून जाताना चाकरमान्यांची प्रचंड होरपळ होते आणि जवळपास मालवण गाठण्यासाठी एरवी जे 12 ते 13 तासांचं अंतर आहे ते 16 ते 20 तासांवरती येऊन पोहोचतं आणि बहुतेक चाकरमानी हे तर मुंबई गोवा महामार्गाला बगल देत थेट कराड आणि कोल्हापूर मार्गे तळ कोकणामध्ये जाणं पसंत करतात आणि हीच आता परवड कोकणी माणसाची थांबवण्यासाठी कुठेतरी ही M2M फेरीचा विचार आता सुरू झालेला आहे। 25 तारखेला अर्थात रविवारी ही जी M2M फेरी आहे ती भाऊचा धक्का माझगाव या ठिकाणी दाखल होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या M2M फेरीला हिरवा कंदील दाखवू शकतात। सध्या प्रायोगिक तत्वावरती याची चाचणी सुरू आहे। सध्या जे एकंदरीत सर्वेक्षण झालेलं आहे त्यानुसार 4.5 तासांमध्ये मालवण गाठता येणार आहे मुंबईतून, तर 3 तासांमध्ये अवघ्या रत्नागिरीपर्यंत कोकणी माणसाला पोहोचता येणार आहे। त्यामुळे पर्यटक असतील किंवा कोकणी माणूस असून त्यांच्यासाठी ही मोठी खुशखबर मानली जात आहे। त्यामुळे प्रत्यक्ष ही सेवा कधीपर्यंत चालू होते, त्याचे दर किती आहेत, ते परवडणारे आहेत का, हेही पाहणं महत्त्वाचं असेल। कृपा, निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।